नमस्कार. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या घरी फराळाचा आनंद घेण्यासाठी गायत्री आणि प्रसाद दादा आलेले आहेत आणि माझे गुरु सुद्धा आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी यायचंय. नमस्कार सर्वांना, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही छान आनंद घेतोय श्रुतीच्या घरी. छान मस्त झालाय फराळ. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण या फराळाला, आम्ही तर एन्जॉय करतोच आहे, तुम्ही पण करा. दीपावलीच्या फराळाचा आनंद आपण सर्वजण घेतच आहोत, पण या फराळाचा आनंद घेत असताना तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. दिवाळीमध्ये पाहुण्यांची येरझार असते, आपण सर्व ठिकाणी जात असतो, कार्यक्रमांना जात असतो. अशा वेळेस आपल्याला वेळ कमी पडतो आणि मग आपण व्यायामात टाळाटाळ करायला लागतो. मग या दिवाळीच्या दिवसांमध्ये काय होतं, फराळ आपल्या शरीरामध्ये अति होतो आणि मग व्यायाम कमी पडतो. अशामुळे शरीरात शुगर वाढण्याची शक्यता आहे, ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला असं जाणवेल की दिवाळी जशी संपत येते, तुळशीचं लग्न जसं जवळ येतं, तेवढ्याच्या 2-3 किलो वजन सुद्धा तुमचं वाढलेलं असू शकतं. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही नित्यनियमित व्यायाम मात्र सुरू ठेवा, कारण शरीराला प्रचंड गरज असते व्यायामाची. तर तुम्ही बघताय आज एक माझ्याकडे ताट आहे आणि आम्ही शंकरपाळा केलेला आहे, चिवडा केलाय, चकली केलेली आहे आणि करंजी, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, शेव. अगदी आपल्या सर्वांच्या घरात परंपरेनुसार जे पदार्थ आपण करत असतो तेच पदार्थ आहेत. फक्त या सर्व पदार्थांचा आस्वाद आपण नियंत्रित पद्धतीने घेतला म्हणजे आपल्या शरीराला पौष्टिकत्व यातले मिळतील. कारण कसं आहे, दिवाळीत ना हेमंत ऋतूला सुरुवात होते आणि म्हणून आपण अभ्यंग स्नान करतो, शरीराला तयार करतो थंडीसाठी आणि त्याचे खूप फायदे आपल्या शरीराला होत असतात. आणि म्हणूनच या काळामध्ये काय होतं, शरीरातली जी उष्णता आहे ना ती गोठली जाते आणि म्हणून जठर अग्नी हा प्रदीप्त असतो. त्यामुळे हे सगळे पदार्थ पचायला सोपे जातात. पण तुम्ही जेवण पण खाताय, म्हणजे जेवढं रेग्युलर तुम्ही वर्षभर प्रमाण असतं जेवणाचं ते घेताय आणि प्लस एवढं ताट फराळाचं घेताय, तर मग हे शरीर पचवू शकत नाही. कारण कुठला सण सुरू आहे हे आपल्या अवयवांना कसं कळणार? तर आपण आपल्या अवयवांची काळजी घेण्यासाठी आपल्या अवयवांना किती पदार्थांची गरज आहे किंवा केवढी भूक आहे आपल्या पोटामध्ये हे पाहून आपण या अन्न पदार्थांचा आस्वाद घेतला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, तुम्ही जर जेवण भरपूर करताय तर मग असे पदार्थ, हे फराळ आहे तो थोडासा कमी खायचा. जर तुम्ही एवढं ताट भरून फराळ खाताय तर जेवण स्किप केलं एका वेळेस तरीही चालेल, पण पोट खराब होईल किंवा वजन वाढेल असे काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये होऊ नये, असा बिघाड होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. तसंच या मिठाया तुम्ही बघताय, काजू कतली आहे, मैसूर पाक आहे, मोतीचूर लाडू आहेत. अशा मिठायांचा आस्वाद आम्ही सुद्धा घेत असतो, पण कसा की एक छोटासा तुकडा घेतला आणि तोंडात टाकला. असा मोठा पीस घेऊन तो तोंडात टाकायचा नाही, म्हणजे झालं, म्हणजे शुगर वाढणार नाही. कारण जेव्हा शुगर वाढते तेव्हा त्याच्यासोबत सगळेच रोग वरायला लागतात. कारण दिवाळीत तुम्ही इथे बघताय, इथे लाडू आहेत, इथे मिठाया आहेत, परत घरात पाहुणे येणार त्यामुळे शिरा आणि खीर असे पदार्थ, गोडधोड सगळं होत असतं आणि वातावरण इतकं छान असतं की आपण असे पदार्थ करायला लागतो आणि याच्यात शुगर वाढण्याची शक्यता असते. शुगर वाढली की त्याचा धोका हृदयाला सुद्धा आहे. अमेरिकन हेल्थ असोसिएशन आपल्याला असं सांगतं की आपण एका दिवसाला 6 टीस्पून साखर फक्त घेऊ शकतो. आणि 6 टीस्पून म्हणजे केवढं, तर आपला जो हा चमचा असतो ना, हाच तो टेबल स्पून. आणि असा फक्त 1.5 चमचा साखर आपल्या शरीरात गेली तर ठीक आहे, कारण तेवढं इन्सुलिन सेक्रेट करण्याची क्षमता आपल्या पॅनक्रियाजमध्ये आहे. पण त्यापेक्षा जास्त तुम्ही विचार करा ना, या 1.5 चमचापेक्षा साखर नक्कीच जास्त होते आणि दिवाळीमध्ये तर जास्तच होते. प्लस यावर तुम्ही चहा, कॉफी असं काही घेतलं तर मग साखरेचं प्रमाण शरीरात खूप बिघडणार आहे. आणि टीस्पून आणि टेबलस्पून यात फरक आहे. 6 टीस्पून म्हटले मी, 6 टेबलस्पून नाही. तर जेव्हा 6 टीस्पून म्हणजे 1.5 टेबलस्पून. आणि हे महिलांसाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे आणि पुरुषांसाठी असे 2 चमचे साखर त्यांना चालेल. तर आपण हे प्रमाण लक्षात घ्यावं आणि त्यानुसार गोडधोड मिठायांचा किंवा पदार्थांचा आनंद आपण घेत जावा. तसंच दिवाळीचे फराळ करताना एकदम चतुराईने फराळ करायचं, असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं. कारण हे सगळे अन्न पदार्थ आहेत ते खूप पौष्टिक आहेत. आता बघा, या चिवड्यामध्ये खोबरं घातलेलं आहे, शेंगदाणे आहेत आणि कढीपत्ता पण टाकलाय. तर काय होतं की लहान मुलं किंवा तुम्ही सुद्धा जेवण करताना आपण कढीपत्ता सहजपणे बाजूला काढतो आणि मग भाजी खातो. तर चिवड्यामध्ये असं कढीपत्ता तळून टाकल्यामुळे कढीपत्त्यात असलेलं कॅल्शियम किंवा त्याच्यामधलं पौष्टिकत्व हे आपल्याला मिळणार. तर तसंच शेंगदाण्यामधून प्रोटीन मिळणार, खोबऱ्यामधून आपल्या हृदयासाठी अनेक महत्त्वाचे घटक असतात ते आपल्याला मिळतात. तसंच चुरमुऱ्यांचा चिवडा तुम्ही करू शकता, पोह्यांचा चिवडा करू शकता. आम्ही दोन्ही केलेले आहेत. तर आम्ही अशा पदार्थांचा आस्वाद घेत असतो. पण कसं की जितकं हेल्दी करता येईल तितकं आपण ते हेल्दी करायचं. जसं लाडवांमध्ये पण बघा, रव्याचे लाडू
किती पौष्टिक आहेत ते. बेसनाचे लाडू सुद्धा पौष्टिक आहेत. मग याच्यात ड्रायफ्रुट्स मुद्दामून आम्ही टाकतो. आणि हे बघा, इथे पिस्ता लावलेला आहे, आतमध्ये अनेक बेदाणे टाकलेले आहेत, चारोळी टाकलेली आहे आणि काजू बदाम तर लाडूमध्ये असतातच. तसंच तुम्ही नाचणीचा लाडू करू शकता. आणि या लाडूमध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा वापर जास्त करा, डालड्याचा वापर करू नका. शंकरपाळी सुद्धा अनेक जण शंकरपाळ्या ह्या डालड्यामध्ये करतात, पण त्याच जागी तुम्ही जर तूप वापरलं तर ते शरीरासाठी किती महत्त्वाचं ठरेल. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की थंडीला सुरुवात होत असते, तर जेव्हा थंडीला सुरुवात होत असते तेव्हा शरीरातलं टेम्परेचरही बदलत असतं. तर त्यानुसार तुम्ही पाहिलं तर तूप या थंडीमध्ये फार महत्त्वाचं ठरत असतं. तर तुम्ही तूपयुक्त पदार्थ, शंकरपाळ्या किंवा लाडू असे तुम्ही घेऊ शकता. चकली बनवताना किती पिठांचा वापर होतो, भाजणी आपण कशी बनवतो तुम्हाला माहिती आहे. तर अनेक पिठांचा वापर करून ही चकली बनते. त्याच्यात तुम्ही तेल टाकले तर आणखीन पौष्टिक होणार. तसंच मूग डाळीची चकली बनते. म्हणजे किती पदार्थ, आणि तुम्ही कुठलेही पदार्थ बघा त्याच्यामध्ये पौष्टिकत्व मिळणारच, कारण ते आपण घरी बनवतो. आणि घरी बनवतो म्हणून काय करतो, साखर जास्त होऊ नये किंवा काही जास्त पडू नये याची आपण काळजी घेत असतो. तसंच तेलाचा वापर आपण योग्य करतो. तुम्हाला मी परत हेच सांगते की जितकं हेल्दी बनवता येईल तितकं बनवा, कारण बाहेरचे जे अन्नपदार्थ असतात ना त्याच्यात तेलाचा वापर खूप जास्त होत असतो. तसंच रिहिटिंग असते. रिहिटिंग म्हणजे काय, की पुन्हा पुन्हा तेच तेल जाळणे, पुन्हा पुन्हा तेच तेल वापरणे. आता मी अनेक जणांकडे पदार्थ जेव्हा बनवताना बघते तेव्हा मला असं दिसून येतं की चकली ज्यामध्ये तळली जाते त्यातच दुसऱ्या दिवशी शंकरपाळ्या तळल्या जातात, त्यातच तिसऱ्या दिवशी करंजी तळली जाते, त्यातच परत शेव तळली जाते. तर याला म्हणतात रिहिटिंग ऑफ ऑइल. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा ते तेल वापरत असता तेव्हा त्याच्यात कार्सिनोजेनिक केमिकल्स तयार होतात. हे कार्सिनोजेनिक केमिकल्स असे असतात की जे शरीरामध्ये हेल्दी सेल्स असतात त्यांना डॅमेज करतात आणि कॅन्सरचे सेल्स त्यामुळे जास्त शरीरात वाढतात. आता तुम्हाला काय वाटेल की वर्षातून एकदाच तर करतोय आम्ही हे, मग एकदा जर जास्त तेलाचा वापर असा झाला की वेस्ट जाऊ नये, त्यामुळे तुम्ही ते आजचं तेल उद्या परत मग तेच अख्खं सगळं फराळ त्या एका कढईतल्या तेलामध्ये जर केला तर काय फरक पडतो. पण असं आपल्याला वाटतंय. आपण एकदा तळतो पण खातो किती दिवस, 10-15 दिवस आरामात की नाही. मग 10-15 दिवस हे तेल आपल्या शरीरात जात आहे आणि प्रत्येक कणाचा, अन्न पदार्थामध्ये असलेल्या प्रत्येक कणाचा शरीरातल्या प्रत्येक पेशीवर परिणाम होत असतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे थोडंच तर खाते मग काय होणार आहे असा विचार कधीच करू नका. मिठाईचं तुम्हाला मी तेच सांगितलं आणि याचं पण मी तेच सांगते. त्यामुळे तुम्ही तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. आम्ही सुद्धा शंकरपाळ्यांसाठी तेल जे घेतलं ते परत एकदा रियूज केलं भाजीमध्ये फक्त, आणि करंजी तळताना तर ते शेवटी तळली त्याच्यामुळे ते तेल वापरलंच नाहीये. तर असं एक वेळेस ते थोडंसं वाया गेलं तरी चालेल, थोडेसे पैसे जातील पण काय हेल्दी मिळेल हे महत्वाचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तसंच आपल्या प्रकृतीनुसार या पदार्थांचा आस्वाद घ्या. ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांना गोड पदार्थांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कफ प्रकृती असेल तर तिखट पदार्थ जरासे जास्त खाल्ले आणि गोड खूप कमी खाल्लं तर तुम्हाला ते मानवेल. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना तिखटाचा त्रास होणार, तर तिखट जास्त खाऊ नका, गोड पदार्थ पण जास्त खाऊ नका. गोड तिखट दोन्ही नियंत्रणात असायला पाहिजे. ज्यांची वात प्रकृती आहे त्यांना कसं कधी भूक लागते, कधी कमी लागते, कधी खूप जास्त लागते, किंवा जठरग्नी कधी प्रदीप्त असतो, कधी मंदावलेला असतो. तर अशा प्रकृतीची मंडळी जी आहेत त्यांनी या सगळ्या पदार्थांचा आस्वाद कमी 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 घ्यायला पाहिजे. म्हणजे शरीराचं आरोग्य राखून आपण हे सगळे पदार्थ खायला पाहिजेत. तर मी तर दररोज खाते, पण कसं खाते की रात्रीच्या वेळेस नाही खात, म्हणजे शरीरात वात वाढू नये याची काळजी घेते. संध्याकाळी 6-7 पर्यंत फार फार ठीक आहे. मग कधी फराळ खाल्ला तर मी सुद्धा जेवण स्किप करत असते. म्हणजे हे नॉर्मल आहे, जेवलं पाहिजे आणि मग फराळ पण खाल्ला पाहिजे असं नाहीये. तर तुम्ही स्किप करत जा अधूनमधून. आणि तसंच या सगळ्या पदार्थांचा आस्वाद सुद्धा घेत जा. आणि खूप सुंदर असते दिवाळी. मी खूप आनंद घेते आणि तुम्ही सुद्धा दिवाळीचा खूप आनंद घेत असाल. आकाशकंदील लागलेले असतात, सर्व ठिकाणी उजेड असतो. तर अशाच तुमच्या जीवनामध्ये हा प्रकाश नेहमी राहो, तुमचा आनंद असाच दरवळत राहो, तुमचं प्रत्येक दिवस वर्षातला हा नित्य दीपवाळी असो अशी मी आशा करते. आणि तुमचं आरोग्य तुम्हाला लाभावं, असे सुंदर पदार्थांचा आस्वाद घेत घेत नित्यनियमित व्यायाम करत राहा, म्हणजे आरोग्य मिळेल. धन्यवाद. आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू.